नमस्कार. मॉड्यूल 4 मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मॉड्यूल 3 मध्ये आपण ड्राफ्टिंग शिकलो, पण आज आपण जे सुरू करणार आहोत ते ड्राफ्टिंगचं नेक्स्ट लेवल आहे. हा सिंपल मेंटेनन्स रिमाइंडरचं मॉड्यूल नाही, हे कॉम्प्लेक्स, सेन्सिटिव्ह आणि रिगली रिस्की कम्युनिकेशनचा मॉड्यूल आहे. सोसायटी मॅनेजमेंटमध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम लँग्वेजमुळे होतो. चुकीचा वर्ड वापरला, टोन थोडा ॲग्रेसिव्ह झाला, मेंबर हर्ट झाला, वेंडर ऑफेंड झाला किंवा लिगल रिस्क तयार झाला. आणि हे सगळं काय होतं? एकाच कारणामुळे, अनस्ट्रक्चर्ड ड्राफ्टिंग. या मॉड्यूलनंतर तुम्ही इमोशनल ड्राफ्टिंग करणार नाही, तुम्ही स्ट्रॅटेजिक ड्राफ्टिंग करणार. लक्षात ठेवा, सोसायटी मॅनेजरची खरी पॉवर त्याच्या लँग्वेजमध्ये असते. तुम्ही फक्त मेसेज पाठवत नाही, तुम्ही रेकॉर्ड तयार करता, तुम्ही प्रोटेक्शन तयार करता, तुम्ही लीगल शील्ड तयार करता. वेलकम टू ॲडव्हान्स लेवल. चला आता एक रिअल डिफरन्स समजून घेऊया. नॉर्मल मॅनेजर कसा रिप्लाय करतो? मेंबर रागात मेसेज पाठवतो, मॅनेजर लगेच रिप्लाय करतो, इमोशनली रिप्लाय करतो. पण प्रोफेशनल मॅनेजर काय करतो? तो आधी पॉज करतो, सिच्युएशन शांतपणे ॲनलाइज करतो, योग्य टोन सिलेक्ट करतो, फॉर्मॅट डिसाईड करतो आणि मग स्ट्रक्चर्ड रिस्पॉन्स देतो. नॉर्मल कम्युनिकेशन म्हणजे रिॲक्शन असते, प्रोफेशनल कम्युनिकेशन म्हणजे स्ट्रॅटेजी असते. नॉर्मल कम्युनिकेशन म्हणजे फक्त कन्व्हर्सेशन, प्रोफेशनल कम्युनिकेशन म्हणजे प्रॉपर डॉक्युमेंटेशन. आता निर्णय तुमचा आहे. तुम्ही रिॲक्ट करणारे मॅनेजर आहात की रेकॉर्ड तयार करणारे प्रोफेशनल? सोसायटी ड्राफ्टिंगमध्ये 3 मोठे रिस्क असतात: लिगल रिस्क, कॉन्फ्लिक्ट रिस्क आणि रेप्युटेशन रिस्क. चला एक एक करून समजून घेऊया. लिगल रिस्क कसा निर्माण होतो? जर तुम्ही एखाद्या मेंबरला डिफॉल्टर म्हटलं आणि प्रॉपर डॉक्युमेंटेशन नसेल, जर तुम्ही प्रूफ शिवाय आरोप केला, तर तुम्ही थ्रेटनिंग लँग्वेज वापरली, तर तो मेसेज कोर्टमध्ये एव्हिडन्स बनू शकतो. कॉन्फ्लिक्ट रिस्क कसा होतो? हार्श टोनमुळे छोटा इश्यू मोठा बनू शकतो. जिथे शांत डिस्कशन हवं होतं तिथे आर्ग्युमेंट सुरू होते. रेप्युटेशन रिस्क कसा होतो? मेंबरला वाटू शकतं की सोसायटी ऑफिस ॲग्रेसिव्ह आहे, ऑफिसबद्दल निगेटिव्ह परसेप्शन तयार होतो. म्हणून ड्राफ्टिंग ही फक्त लँग्वेज नाही, ड्राफ्टिंग म्हणजे रिस्क मॅनेजमेंट आहे. आणि रिस्क मॅनेजमेंट म्हणजे क्लॅरिटी, टोन आणि स्ट्रक्चर, हे सर्व मॅन्डेटरी आहे. मी तुम्हाला आता एक रिअल एक्झाम्पल देतो. इमोशनल लाईन, यू ऑलवेज डिले पेमेंट. प्रोफेशनल लाईनमध्ये आपण लिहू शकतो, ॲज पर सोसायटी रेकॉर्ड्स युअर मेंटेनन्स पेमेंट इज करंटली पेंडिंग. आता डिफरन्स बघा. इमोशनल लाईनमध्ये ॲक्युजेशन आहे, प्रोफेशनल लाईनमध्ये फॅक्च्युअल स्टेटमेंट आहे. इमोशनल लाईन म्हणजे अटॅक, प्रोफेशनल लाईन म्हणजे प्रॉपर रेकॉर्ड. इमोशनल लँग्वेज सिच्युएशन एक्सक्लेट करते, प्रोफेशनल लँग्वेज सिच्युएशन स्टेबलाइज करते. आजपासून तुम्ही इमोशनल वर्ड्स पूर्ण रिमूव्ह करणार. नेवर यूज, ऑलवेज, नेवर, इमिडिएटली, स्ट्रिक्ट ॲक्शन, अनॲक्सेप्टेबल बिहेवियर. रिप्लेस विथ ॲज पर रेकॉर्ड्स, इट हॅज बीन ऑब्झर्व्ड, यू आर रिक्वेस्टेड, इन केस ऑफ नॉन कम्प्लायन्स. हीच खरी प्रोफेशनल व्होकॅब्युलरी आहे. मॉड्यूल 2 मध्ये आपण 5 स्टेप्स वापरले होते, पण कॉम्प्लेक्स सिच्युएशन्समध्ये फक्त 5 स्टेप्स पुरेसे नसतात. आता आपण वापरणार आहोत 7 स्टेप ॲडव्हान्स फ्रेमवर्क. गोल्डन मेथड 2.0. सिच्युएशन, स्टेक होल्डर रिस्क, लीगल सेन्सिटिव्हिटी, पर्पज, टोन लेवल, फॉर्मॅट, क्लोजिंग स्ट्रॅटेजी. हा ड्राफ्टिंगचा ॲडव्हान्स प्रोटेक्शन मॉडेल आहे. हा मॉडेल फॉलो केलात तर तुमचं कम्युनिकेशन कंट्रोल राहील, सेफ राहील आणि पॉवरफुल बनेल. कॉम्प्लेक्स ड्राफ्टिंगमध्ये पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम, फॅक्ट्स पूर्णपणे क्लिअर असले पाहिजेत. उदाहरण बघा, मेंटेनन्स पेंडिंग आहे, पण किती महिन्याचं पेंडिंग आहे? प्रिव्हियस रिमाइंडर पाठवला होता का? पेनल्टी ॲप्लिकेबल आहे का? रिकव्हरी क्लॉज लागू होतो का? जर फॅक्ट्स क्लिअर नसतील तर ड्राफ्ट कमकुवत होणारच. प्रोफेशनल मॅनेजर ड्राफ्ट करण्यापूर्वी डेटा व्हेरीफाय करतो, तो आधी डॉक्युमेंटेशन तपासतो, मग कम्युनिकेशन करतो. आजपासून एक गोल्डन रूल लक्षात ठेवा,
ड्राफ्टिंग स्टार्ट्स विथ डॉक्युमेंटेशन. स्टेप सेकंड आहे स्टेक होल्डर रिस्क. प्रत्येक मेसेजचा इम्पॅक्ट फक्त एका व्यक्तीवर होत नाही, तो अनेक लोकांवर परिणाम करतो. विचार करा, जर तुम्ही एखाद्या मेंबरला पब्लिक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कॉल आउट केलं तर तो फक्त मेसेज राहत नाही, ती एक पब्लिक ह्युमिलिएशन होऊ शकते. स्टेक होल्डर्स कोण असतात? मेंबर्स, कमिटी, अदर मेंबर्स, वेंडर, लीगल ऑथॉरिटी. प्रोफेशनल ड्राफ्टिंग नेहमी स्टेक होल्डर न्यूट्रल असते. ती कोणालाही टार्गेट करत नाही, ती कोणालाही इन्सल्ट करत नाही, ती फक्त इश्यू ॲड्रेस करते, व्यक्तीला नाही. स्टेप नंबर 3, लीगल सेन्सिटिव्हिटी. ही सर्वात मोठी स्टेप आहे. कधीही असं लिहू नका वी विल टेक स्ट्रिक्ट ॲक्शन. त्याऐवजी असं लिहा इन केस ऑफ नॉन कम्प्लायन्स फर्दर ॲक्शन मे बी इनिशिएटेड ॲज पर ॲप्लिकेबल प्रोव्हिजन्स. कधीही असं लिहू नका यू आर व्हायोलेटिंग रूल्स. त्याऐवजी असं लिहा इट हॅज बीन ऑब्झर्व्ड दॅट द पार्किंग गाईडलाईन्स मे नॉट हॅव बीन फॉलोड. आपण लँग्वेज सॉफ्ट करत नाही आहोत, आपण लँग्वेज सेफ बनवत आहोत. लीगल सेफ ड्राफ्टिंग कशी असते? शांत असते, स्ट्रक्चर्ड असते, रूल बेस्ड असते. प्रोफेशनल कम्युनिकेशनमध्ये इमोशन नाही, फाउंडेशन असतो नियमांचा. स्टेप 4 आहे पर्पज क्लॅरिटी. प्रत्येक मेसेजचा एक स्पष्ट ऑब्जेक्टिव्ह असतो. ऑब्जेक्टिव्ह जर कन्फ्यूज असेल तर टोन सुद्धा कन्फ्यूज होतो. स्वतः आधी विचारा तुम्हाला नेमकं काय हवं आहे. पेमेंट, कंप्लायन्स, क्लॅरिफिकेशन, डॉक्युमेंटेशन, वॉर्निंग. जर पर्पज वॉर्निंग असेल तर टोन लेवल 4 असेल. जर पर्पज डॉक्युमेंटेशन असेल तर टोन न्यूट्रल असेल. म्हणून लक्षात ठेवा पर्पज क्लॅरिटी टोनला कंट्रोल करते. स्टेप नंबर 5, टोन लेवल स्केल. आता आपण टोन कन्सिस्टन्सी निवडणार आहोत. टोन लेवल स्केल. लेवल 1 फ्रेंडली, लेवल 2 पोलाइट, लेवल 3 न्यूट्रल, लेवल 4 फर्म, लेवल 5 स्ट्रिक्ट बट प्रोफेशनल. बिगिनर्स काय चूक करतात? ते थेट टोन जम्प करतात. पहिल्याच रिमाइंडरमध्ये लेवल 5 वापरतात. प्रोफेशनल मॅनेजर मात्र ग्रॅज्युअल एक्सक्लेशन करतो. तो टोन लॅडर फॉलो करतो. प्रत्येक सिच्युएशनसाठी टायपिंग करण्यापूर्वी टोन लेवल डिसाईड करा. टोन कंट्रोल म्हणजेच कम्युनिकेशन कंट्रोल. स्टेप 6 आहे फॉर्मॅट स्ट्रॅटेजी. फॉर्मॅट म्हणजे फक्त अपीअरन्स नाही, फॉर्मॅट म्हणजे प्रोटेक्शन आहे. सेन्सिटिव्ह कम्युनिकेशन फक्त व्हॉट्सअपवर पाठवणं ही मोठी चूक ठरू शकते. स्वतःला विचारा हा मेसेज भविष्यात लीगल रेफरन्स म्हणून वापरला जाऊ शकतो का? जर उत्तर हो असेल तर व्हॉट्सअप नाही, ऑफिशियल ईमेल किंवा रिटर्न नोटीस पाठवा. फॉर्मॅट फॉर्मल म्हणजे काय? क्लिअर सब्जेक्ट लाईन, डेट मेन्शन, रेफरन्स नंबर जर आवश्यक असेल तर. प्रॉपर क्लोजिंग. प्रोफेशनल मॅनेजर फक्त कंटेंट नाही तर मीडियम सुद्धा स्ट्रॅटेजिकली निवडतो. स्टेप नंबर 7 आहे क्लोजिंग स्ट्रॅटेजी. मेसेजचा एंडिंग खूप पॉवरफुल असतो. कधी मेसेज रागात संपवू नका, कधी थ्रेट देऊन संपवू नका. नेहमी असा शेवट करा वी रिक्वेस्ट युअर कोऑपरेशन, प्लीज फील टू क्लॅरिफाय, वी लुक फॉरवर्ड टू रिझॉल्विंग द मॅटर. क्लोजिंग स्ट्रॅटेजी एस्केलेशन कंट्रोल करते. प्रोफेशनल ड्राफ्टिंग नेहमी रिझोल्युशनसाठी जागा ठेवते. शेवट असा असावा की संवाद बंद होऊ नये तर सोल्युशनकडे जावा. आता आपण पाहूया फायनल मेंटेनन्स रिमाइंडर चा फॉर्मॅट. फायनल रिमाइंडर म्हणजे इमोशनल एक्सप्लोजन नाही. फायनल रिमाइंडर म्हणजे स्ट्रक्चर्ड कम्युनिकेशन. स्ट्रक्चर कसा असावा? टोटल पेंडिंग अमाऊंट स्पष्ट मेन्शन करा. प्रिव्हियस रिमाइंडरची डेट नमूद करा. फायनल टाइमलाईन द्या. नेक्स्ट प्रोसिजरल स्टेप स्पष्ट करा. टोन लेवल 4 फर्म. पण लक्षात ठेवा फर्म म्हणजे ॲग्रेसिव्ह नाही. प्रोफेशनल लाईन एक्झाम्पल ॲज पर अवर रेकॉर्ड्स युअर मेंटेनन्स ड्यूज रिमेन्स अनपेड डिस्पाइट अर्लियर रिमाइंडर्स डेटेड सो अँड सो. यू आर रिक्वेस्टेड टू क्लिअर द आउटस्टँडिंग अमाऊंट विदिन 7 days. हे बघा शांत, क्लिअर, डॉक्युमेंटेड. अशी ड्राफ्टिंग तुम्हाला प्रोटेक्शन देते आणि सोसायटीला लीगल स्ट्रेंथ देते. आता नेक्स्ट स्लाइड आपण बघूया लीगली सेफ रिकव्हरी इंटिमेशन. सगळ्यात कॉमन चूक काय असते? वी विल टेक स्ट्रिक्ट लीगल ॲक्शन. हे पूर्णपणे अवॉइड करा. त्याऐवजी असा प्रोफेशनल वर्डिंग वापरा. इन कंटिन्युअन्स ऑफ कंटिन्यू नॉन पेमेंट रिकव्हरी प्रोसिडिंग्स मे बी इनिशिएट इन अकॉर्डन्स विथ ॲप्लिकेबल प्रोव्हिजन्स ऑफ द लॉ. आता फरक बघा. थ्रेटनिंग लँग्वेज नाही, प्रोसिजरल लँग्वेज. प्रोफेशनल मॅनेजर कधीच इगो दाखवत नाही, तो नेहमी प्रोसेसला रिफर करतो.
कम्युनिकेशनमध्ये ताकद आवाजात नसते, ती नियमांच्या आधारात असते. आता आपण पेनल्टीसाठी कम्युनिकेशन बघूया. पेनल्टी कम्युनिकेशनमध्ये इमोशनलला अजिबात जागा नसते. नेहमी रूल रेफरन्स वापरा. प्रोफेशनल एक्झाम्पल, ॲज पर सोसायटीज अप्रूव्ड पार्किंग गाईडलाईन्स अ पेनल्टी ऑफ रुपीज डॅश इज ॲप्लिकेबल फॉर रिपीटेड व्हायोलेशन्स. चुकीचा अप्रोच नाही. यू हॅव रिपीटेडली व्हायोलेटेड रूल्स. लक्षात ठेवा, रेफर रूल नॉट पर्सनॅलिटी. प्रोफेशनल ड्राफ्टिंग व्यक्तीवर आरोप करत नाही, ती नियमांचा आधार घेते. यामुळे कम्युनिकेशन स्ट्रॉंग, सेफ आणि डिफेन्सिबल बनतो. आता आपण बघूया पार्किंग व्हायोलेशनची फर्स्ट नोटीस. पार्किंग व्हायोलेशनचा फर्स्ट नोटीस म्हणजे पनिशमेंट नाही, तर एक एज्युकेशन असतो. हा माइंडसेट खूप इम्पॉर्टंट आहे. जर एखाद्या मेंबरने व्हेकल चुकीच्या ठिकाणी पार्क केलं तर तुमची पहिली भूमिका काय आहे? करेक्ट करणे, कन्फ्रंट करणं नाही. इथे टोन लेवल 2 किंवा 3 असावा, सॉफ्ट पण क्लिअर. सिंपल स्ट्रक्चर, रूल्स मेन्शन करा, ऑब्झर्वेशन मेन्शन करा, कंप्लायन्स रिक्वेस्ट करा. एक्झाम्पल अप्रोच, ॲज पर द सोसायटीज पार्किंग गाईडलाईन्स vehicles are required to be parked only in allotted spaces. It has been observed that the vehicle was parked outside the designated area. Members are requested to kindly follow the parking norms. वर्डिंग्स लक्षात घ्या. आपण कधीच असं म्हणत नाही यू हॅव व्हायोलेटेड रूल्स. आणि सर्वात महत्त्वाचा नियम, कधी इंडिव्हिज्युअल मेंबरला पब्लिक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एक्सपोज करू नका. जर इश्यू जनरल असेल तर जनरल ॲडवायझरी पाठवा. फर्स्ट नोटीस म्हणजे अवेअरनेस, पनिशमेंट नाही. आता आपण बघूया रिपीटेड व्हायोलेशनचं एक्सक्लेशन. जर तोच मेंबर पुन्हा रिपीट करत असेल तर आता टोन बदलणार. सेकंड नोटीस म्हणजे एक्सक्लेशन आहे, पण अँगर नाही, राग नाही. स्ट्रक्चर असा असावा, प्रिव्हियस कम्युनिकेशन रेफर करा, नॉन कंप्लायन्स मेन्शन करा, फर्मनेस थोडी वाढवा, कॉन्सिक्वेन्स मेन्शन करा. एक्झाम्पल लाईन, डिस्पाइट अवर अर्लियर कम्युनिकेशन डेटेड डॅश द पार्किंग गाईडलाईन्स हॅव नॉट बी अधेअर्ड टू. लँग्वेज बघा, शांत आहे पण सिरियसनेस पूर्ण क्लिअर आहे. इथे इगो वापरायचं नाही, डॉक्युमेंटेशनचा पॉवर वापरायचा आहे. प्रोफेशनल एस्केलेशन नेहमी सायलेंट असते, शाउटिंग नसते. स्ट्रेंथ आवाजात नसते, ती रेकॉर्डमध्ये असते. आता आपण बघूया फर्म वर्सेस थ्रेटनिंग कंपॅरिझन. ही स्लाइड खूप पॉवरफुल आहे. चला कंपॅरिझन बघूया. फर्म म्हणजे यू आर रिक्वेस्टेड टू कंप्लाय विदिन 5 days. थ्रेटनिंग म्हणजे कंप्लाय इमिडिएटली ऑर फेस ॲक्शन. आता फरक लक्षात घ्या. पहिलं सेंटेन्स स्ट्रक्चर्ड आहे, दुसरा सेंटेन्स इमोशनल आहे. पर्सनल ड्राफ्टिंग इमोशनल प्रेशर टाळते. फर्म लँग्वेज कंट्रोल्ड असते, थ्रेटनिंग लँग्वेज इगो ड्रिव्हन असते. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही इगोवर ऑपरेट करत नाही, तुम्ही सिस्टमवर ऑपरेट करता. सोसायटी मॅनेजमेंटमध्ये ताकद आवाजात नसते, ती प्रोसेस आणि स्ट्रक्चरमध्ये असते. आता आपण रिफाईनमेंट डेमॉन्स्ट्रेशन बघूया. प्रोफेशनल ड्राफ्टिंग पहिल्याच अटेम्प्टमध्ये परफेक्ट नसते, म्हणूनच रिफाईनमेंट खूप गरजेचं आहे. रिफाईनमेंट चेकलिस्ट बघूया आपण. इमोशनल वर्ड्स रिमूव्ह करा, लॉंग सेंटेन्सेस शॉर्ट करा, रूल रेफरन्स ॲड करा, डायरेक्ट एक्युजेशन रिप्लेस करा. उदाहरण बघा, यू आर इररिस्पॉन्सिबली पार्किंग, त्याऐवजी लिहा इट हॅज बीन ऑब्झर्व्ड दॅट द व्हेकल वॉज नॉट पार्क्ड ॲज पर गाईडलाईन्स. एडिटिंग म्हणजेच प्रोफेशनलिझम. मेसेज सेंड करण्यापूर्वी रिव्ह्यू करणे मॅन्डेटरी आहे. ड्राफ्ट करा, रिफाईन करा आणि मगच सेंड करा. आता आपण फर्म कम्युनिकेशन समरी पाहूया. फर्म ड्राफ्टिंगचा फॉर्म्युला कायम लक्षात ठेवा. काम म्हणजे शांत, स्ट्रक्चर्ड, रूल बेस्ड आणि डॉक्युमेंटेड. तुमचं गोल मेंबरला इन्सल्ट करणं नाही आहे, तुमचं गोल कंप्लायन्स सेक्युअर करणं आहे. प्रोफेशनल मॅनेजर नेहमी सोल्युशनवर फोकस करतो, इगोवर नाही. कम्युनिकेशन स्ट्रॉंग असू शकतं, पण ते कंट्रोल्ड आणि डिग्निफाईड असलं पाहिजे. आता आपण अँग्री मेंबर कंप्लेंट कशी हँडल करायचं ते पाहूया. कधी कधी अँग्री ईमेल येतो. सगळ्यात मोठी चूक काय होते? इमिडिएट रिप्लाय आपण करतो. कधीही लगेच रिप्लाय करू नका. पहिलं काय करायचं? पूर्ण ईमेल शांतपणे वाचा, इमोशन बाजूला ठेवा, रिअल इश्यू आयडेंटिफाय करा. यानंतर टोन लेवल 3 न्यूट्रल निवडा. प्रोफेशनल एक्नॉलेजमेंट सिच्युएशन थंड करते. तुमचा शांत रिप्लाय एक्सक्लेशन थांबवू शकतो. सोसायटी मॅनेजरची खरी ताकद काय आहे माहिती आहे? स्वतः शांत राहून परिस्थिती कंट्रोल करणं.
आता आपण न्यूट्रल एक्नॉलेजमेंट स्ट्रक्चर पाहूया. सेफ टेम्पलेट असा असू शकतो. थँक यू फॉर ब्रिंगिंग दिस मॅटर टू अवर नोटीस. वी हॅव नोटेड युअर कन्सर्न अँड द सेम इज अंडर रिव्ह्यू. शॉर्ट, न्यूट्रल, शांतपणे. अवॉइड करा वी स्ट्रॉंगली डिनाय, यू आर रॉंग असे शब्द अवॉइड करा. पहिला रिप्लाय कधीच आर्ग्युमेंट नसतो. पहिला रिप्लाय म्हणजे स्टॅबिलायझेशन असतो. सुरुवात शांत असेल तर पुढचा संवाद नियंत्रित राहतो. आता आपण नॉईज कंप्लेंट कम्युनिकेशन पाहूया. नॉईज इश्यू खूप सेन्सिटिव्ह असतो. कधी थेट असं लिहू नका, फ्लॅट नंबर 302 इज कॉझिंग डिस्टर्बन्स. त्याऐवजी असा न्यूट्रल अप्रोच वापरा. इट हॅज बीन ऑब्झर्व्ड दॅट नॉईज लेवल्स मे बी कॉझिंग इनकन्व्हिनियन्स. मेंबर्स आर रिक्वेस्टेड टू मेंटेन डेकोरम. न्यूट्रल वर्डिंग दोन्ही बाजूंना प्रोटेक्ट करते. सोसायटी ड्राफ्टिंग ही पब्लिक कोर्ट नाही, ती बॅलन्स आणि रिस्पॉन्सिबल कम्युनिकेशन असते. आता आपण इंटर मेंबर डिस्प्यूट पाहूया. इंटर मेंबर डिस्प्यूट हे सोसायटी मॅनेजमेंटमधील सर्वात कॉमन आणि सर्वात सेन्सिटिव्ह क्षेत्र आहे. इथे सर्वात पहिला माइंडसेट क्लिअर करा. कमिटी मीडिएटर आहे, कमिटी जज नाही आहे. जर दोन मेंबर्समध्ये डिस्प्यूट असेल, पार्किंग, लिकेज, नॉईज, बाल्कनी इश्यू, तुमची भूमिका डिसिजन देणं नाही, तुमची भूमिका प्रोसेस फॉलो करणं आहे. रिटर्न कम्युनिकेशनचा सिंपल स्ट्रक्चर ठेवा. इश्यू एक्नॉलेज करा, दोन्ही पार्टीजला डिस्कशनसाठी एनकरेज करा, रिलिव्हंट रूल्स रेफर करा. एक्झाम्पल अप्रोच. वी हॅव नोटेड द कन्सर्न रेज. मेंबर्स आर रिक्वेस्टेड टू रिझॉल्व द मॅटर एमिकेबली. सोसायटी रूल्स रिगार्डिंग डॅश डॅश आर ॲप्लिकेबल इन दिस रिगार्ड. आता लक्षात घ्या, कुणाचं नाव घेतलेलं नाही, कुणालाही रॉंग घोषित केलेलं नाही, फक्त रूल रेफर केला आहे. रिटर्न कम्युनिकेशनमध्ये कधी साईड घेऊ नका. वर्बल मीटिंगमध्ये क्लॅरिटी देता येते, पण रिटर्न रेकॉर्ड नेहमी न्यूट्रल असावा. न्यूट्रल डॉक्युमेंटेशन भविष्यात प्रोटेक्शन देतं. आजचा न्यूट्रल ईमेल उद्याचा लीगल शील्ड बनू शकतो. आता आपण पेट रिलेटेड कंप्लेंट पाहूया कशी हँडल करायची. पेट रिलेटेड कंप्लेंट्स खूप इमोशनली चार्ज्ड असतात. एक बाजू म्हणते डिस्टर्बन्स होत आहे, दुसरी बाजू म्हणते पेट आमचा फॅमिली मेंबर आहे. इथे इमोशनल ड्राफ्टिंग केली तर डिझास्टर होऊ शकतो. नेहमी रूल बेस्ड ड्राफ्टिंग फॉलो करा. एक्झाम्पल स्ट्रक्चर पाहूया. ॲज पर सोसायटी गाईडलाईन्स, पेट ओनर्स आर रिक्वेस्टेड टू एन्श्युअर दॅट पेट्स आर मॅनेज इन द मॅनर दॅट डज नॉट कॉज इनकन्व्हिनियन्स टू अदर्स. आता बॅलन्स बघा. पेट ओनरवर अटॅक नाही, कंप्लेनंटला डिसमिस नाही केलं, फक्त गाईडलाईन्स रेफर केल्या. प्रोफेशनल टोन इमोशनल बॅलन्स तयार करतो. तुमचा मेसेज असा असावा की राईट्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज दोन्ही प्रोटेक्ट होतील. आता आपण पाहूया फॉल्स एलिगेशनला कसं हँडल करायचं. ही सगळ्यात डेंजरस सिच्युएशन असते. मेंबर आरोप करतो, कमिटी बायस्ड आहे, फंड्स मिसयूज होत आहेत, इंटेन्शनल हरॅसमेंट होत आहे. सगळ्यात मोठी चूक काय होते, इमोशनल डिफेन्स आपण करतो. कधी काउंटर अटॅक करू नका, कधी परत आरोप करू नका. नेहमी फॅक्ट बेस्ड रिस्पॉन्स द्या. उदाहरणार्थ, ॲज पर अवेलेबल रेकॉर्ड्स, नो रिटर्न कंप्लेंट्स हॅज बीन रिसिव्ड आणि द डिसिजन वॉज टेकन ॲज पर रिझोल्युशन डेटेड. डॉक्युमेंटेशन सत्याला प्रोटेक्ट करते. इमोशन सिच्युएशन अजून बिघडवतो. प्रोफेशनल ड्राफ्टिंगमध्ये इगोला जागा नसते, फक्त रेकॉर्डला जागा असते. तुमची ताकद आवाजात नाही तर ती डॉक्युमेंटेशनमध्ये आहे. आता टोन करेक्शन पाहूया. काही वर्ड्स खूप डेंजरस असतात, ते रिमूव्ह करा. जसं ऑलवेज, इमिडिएटली, इररिस्पॉन्सिबल हे वर्ड्स ब्लेम तयार करतात. त्याऐवजी ह्या वर्ड्सनी रिप्लेस करा. काइंडली, विदिन स्पेसिफाईड टाइमलाईन, इट हॅज बीन ऑब्झर्व्ड. उदाहरण बघा. एकदम चुकीचं पहिलं बघूया. यू आर ऑलवेज पार्किंग इनकरेक्टली. आता करेक्ट आपण कसं लिहू शकतो. इट हॅज बीन ऑब्झर्व्ड दॅट द व्हेकल वॉज नॉट पार्क्ड ॲज पर गाईडलाईन्स. फक्त लँग्वेज बदलली पण रिस्क लगेच कमी झाला. टोन म्हणजे सेफ्टी शिल्ड आहे. प्रोफेशनल मॅनेजर प्रत्येक शब्द काळजीपूर्वक निवडतो. आता आपण कॉन्फ्लिक्ट समरी पाहूया. कॉन्फ्लिक्ट ड्राफ्टिंगचा गोल्डन रूल कायम लक्षात ठेवा. तुम्हाला शांत राहायचं आहे, रिॲक्शन द्यायची नाहीये. तुम्हाला न्यूट्रल राहायचं आहे, इमोशनल नाही. तुम्हाला डॉक्युमेंट करायचं आहे, डिबेट नाही करायचं आहे. प्रोफेशनल मॅनेजर कधी फायर फाईट करत नाही, तो एक्सक्लेशन कमी करतो.
तुमचं गोल आर्ग्युमेंट जिंकणं नाही, तुमचं गोल आहे सोसायटी स्टॅबिलाइज करणं आहे. स्ट्रॉंग ड्राफ्टिंग म्हणजे मोठ्याने बोलणं नाही, तर शांतपणे कंट्रोल ठेवणं आहे. आता आपण वेंडर डिले एक्सक्लेशन पाहूया. वेंडर सोबतही इमोशनल ड्राफ्टिंग करायची नाही. नेहमी स्ट्रक्चर फॉलो करा, कॉन्ट्रॅक्ट रेफर करा, डेडलाईन मेन्शन करा, ॲक्शन प्लॅन मागा. चुकीचा अप्रोच आता आपण पाहूया. यू आर ऑलवेज लेट. आता योग्य अप्रोच पाहूया. द लिफ्ट सर्व्हिसिंग शेड्यूल फॉर डॅश रिमेन्स पेंडिंग ॲज पर द ॲग्रीड टाईमलाईन. फॅक्च्युअल, शांत आणि क्लिअर. वेंडर कम्युनिकेशन सुद्धा डॉक्युमेंटेशन असतं. आजचा स्ट्रक्चर मेसेज उद्याचा कॉन्ट्रॅक्ट सपोर्ट बनू शकतो. आता आपण सिक्युरिटी एजन्सी वॉर्निंग पाहूया. सिक्युरिटी एजन्सी खूप सेन्सिटिव्ह असतो. सिक्युरिटी इश्यू खूप सेन्सिटिव्ह असतो. इथे टोन लेवल 4 आवश्यक आहे. फर्म पण स्ट्रक्चर्ड. स्ट्रक्चर असा ठेवा. इश्यू स्पष्ट मेन्शन करा. एक्सपेक्टेड स्टँडर्ड रिमाइंड करा. करेक्टिव्ह ॲक्शन मागा. एक्झाम्पल, इट हॅज बीन ऑब्झर्व्ड दॅट गार्ड अटेंडन्स वॉज इरेग्युलर. ॲज पर ॲग्रीमेंट 24/7 डिप्लॉयमेंट इज मॅन्डेटरी. यू आर रिक्वेस्टेड टू एन्श्युअर इमिडिएट कंप्लायन्स. नोटीस करा, फर्म आहे पण इमोशनल नाही. प्रोफेशनल ड्राफ्टिंगमध्ये सिरियसनेस दिसली पाहिजे, पण संतुलनही टिकून राहिलं पाहिजे. कंट्रोल म्हणजे प्रोफेशनलिझम. आता आपण कॉन्ट्रॅक्ट वर डिले पाहूया कसं हँडल करायचं. कॉन्ट्रॅक्टर डिले हा खूप कॉमन इश्यू आहे. कधीही कॉन्ट्रॅक्टरला पब्लिकली इन्सल्ट करू नका. नेहमी ॲग्रीमेंट रेफर करा. रिवाइज टाइमलाईन मागा. एक्झाम्पल, ॲज पर वर्क ऑर्डर डेटेड डॅश डॅश completion was scheduled by dash date. Kindly provide a revised timeline along with corrective action. इथे बघा, इमोशन नाही, ॲक्युजेशन नाही, इथे प्रोसेस आणि कमिटमेंट रेफर केला आहे. रिटर्न प्रोफेशनलिझम निगोसिएशन पॉवर तयार करते. स्ट्रॉंग ड्राफ्टिंग म्हणजे आवाज चढवणं नाही, तर ॲग्रीमेंटचा आधार घेणं आहे. पेमेंट होल्ड करणं हा इमोशनल डिसिजन नसतो, तर तो परफॉर्मन्सशी लिंक्ड असतो. स्ट्रक्चर असा ठेवा. पेंडिंग इश्यूज मेन्शन करा. पेमेंट रिव्ह्यू मेन्शन करा. क्लॅरिफिकेशन मागा. एक्झाम्पल, पेंडिंग इश्यूज नीड्स टू बी रिझॉल्व्ड बिफोर फर्दर पेमेंट प्रोसेसिंग. प्रोफेशनल, कंट्रोल, स्ट्रक्चर्ड. नो अँगर, ओनली पॉलिसी. सोसायटी कम्युनिकेशनमध्ये पर्सनल भावना नसतात, फक्त प्रोसेस आणि पॉलिसी असते. आता आपण बघूया वर्क कम्प्लिशन रिमाइंडर. रिमाइंडर ड्राफ्टिंग करताना डेडलाईन स्पष्ट असलीच पाहिजे. नेहमी खालील गोष्टी मेन्शन करा. कंप्लिशन डेट, फॉलोअप डेट, डॉक्युमेंटेशन रेफरन्स. एक्झाम्पल, काइंडली कंप्लीट द पेंडिंग वर्क बाय सो अँड सो डेट अँड कन्फर्म इन रायटिंग. इथे लक्षात घ्या, फक्त काम पूर्ण करा असं नाही, तर रिटर्न कन्फर्मेशन सुद्धा मागितलं आहे. डॉक्युमेंटेशन म्हणजे फ्युचर एव्हिडन्स. आजचं रिटर्न कन्फर्मेशन उद्या डिस्प्यूट टाळू शकतो. आता आपण एक्सक्लेशन लॅडर स्ट्रॅटेजी पाहूया. प्रोफेशनल एक्सक्लेशन नेहमी ग्रॅज्युअल असतो. ही लॅडर फॉलो करा. फर्स्ट आहे रिमाइंडर, सेकंड आहे रिटर्न नोटीस, थर्ड आहे एक्सक्लेशन, फोर्थ आहे लिगल ॲक्शन. एक्सक्लेशन कधी डायरेक्ट जम्प करू नका. ग्रॅज्युअल एक्सक्लेशन म्हणजे प्रोफेशनलिझमची खूण आहे. प्रत्येक स्टेप सोबत डॉक्युमेंटेशन स्ट्रॉंगर होत जातं. प्रोसेस फॉलो केला तर प्रोटेक्शन आपोआप तयार होतं. आता सर्वात महत्त्वाचा शिफ्ट. तुम्ही फक्त ड्राफ्टिंग करत नाही, तुम्ही सोसायटीचा रिटर्न रेकॉर्ड मेंटेन करता. तुमचा प्रत्येक मेसेज भविष्यात रेफरन्स बनू शकतो. तुमचा टोन एक्सक्लेशन कंट्रोल करतो. तुमचं स्ट्रक्चर प्रोफेशनलिझम रिफ्लेक्ट करतं. तुम्ही फक्त कम्युनिकेशन पाठवत नाही, तुम्ही सोसायटीला प्रोटेक्ट करत आहात. हीच खरी प्रोफेशनल आयडेंटिटी आहे. आजपर्यंत तुम्ही मेसेज पाठवत होतात, आजपासून तुम्ही डॉक्युमेंटेशन तयार कराल. आजपर्यंत तुम्ही नोटीस लिहित होता, आजपासून तुम्ही सोसायटीचा रिटर्न शील्ड तयार कराल. सोसायटी मॅनेजमेंट म्हणजे फक्त मेंटेनन्स कलेक्ट करणं नाही, फक्त वेंडरला कॉल करणं नाही, फक्त कंप्लेंट ऐकणं नाही. सोसायटी मॅनेजमेंट म्हणजे रिटर्न रेस्पॉन्सिबिलिटी. तुम्ही लिहिलेली प्रत्येक लाईन उद्या एखाद्या मीटिंगमध्ये वाचली जाऊ शकते. उद्या एखादा डिस्प्यूट मध्ये कोर्ट होऊ शकते. उद्या एखाद्या लिगल फाईलचा भाग बनू शकते. म्हणून ड्राफ्टिंग ही फक्त स्किल नाही, ड्राफ्टिंग ही पॉवर आहे.
तुमचा टोन ठरवतो एक्सक्लेशन होणार की रिझोल्युशन. तुमचं स्ट्रक्चर ठरवतं कन्फ्युजन होणार की क्लॅरिटी. तुमचं डॉक्युमेंटेशन ठरवतं ॲलिगेशन होणार की प्रोटेक्शन. प्रोफेशनल सोसायटी मॅनेजर कधीच ओरडत नाही, कधीच रिॲक्ट करत नाही, कधीच इगोवर ऑपरेट करत नाही. तो सिस्टमवर ऑपरेट करतो, प्रोसेसवर ऑपरेट करतो, डॉक्युमेंटेशनवर ऑपरेट करतो. आजपासून तुम्ही फक्त व्हॉट्सअप मेसेज पाठवणार नाही, तुम्ही स्ट्रक्चर्ड कम्युनिकेशन पाठवाल. आजपासून तुम्ही आर्ग्युमेंट करणार नाही, तुम्ही डॉक्युमेंटेड क्लॅरिटी द्याल. आजपासून तुम्ही डिफेन्सिव्ह राहणार नाही, तुम्ही प्रिपेअर्ड राहाल. ही लाईन लक्षात ठेवा. शांत ड्राफ्टिंग इज सायलेंट पॉवर. आणि जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तुम्ही कंट्रोलमध्ये राहता. तुम्ही फक्त सोसायटी मॅनेजर नाही, तुम्ही त्या सोसायटीची स्टेबिलिटी सिस्टम आहात. तुम्ही कमिटीचा रिटर्न व्हॉइस आहात. तुम्ही कॉन्फ्लिक्ट आणि केऑस यामध्ये उभा असलेली शील्ड आहात. आणि आजपासून तुम्ही ड्राफ्ट कराल एक प्रोफेशनल सारखे. थँक्यू.